वाल्मिक कराडच्या साऱ्या कच्च्या चिठ्ठ्याची चार्जशीटमध्ये पोलखोल झाली आहे। पवनचक्की अधिकाऱ्याला जी धमकी दिली होती त्याच्या रेकॉर्डिंगचा शब्दनशब्द चार्जशीटमध्ये टाकला गेला। तर दुसरीकडे तुरुंगात वाल्मिक कराड गेल्यापासून सीसीटीव्ही बंद कसे असा सवाल देखील विचारला जातोय। पाहूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडच कसा आहे याचे अनेक पुरावे आता चार्जशीटमधून समोर येऊ लागले आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुखांची हत्या ही खंडणीचा अडथळा ठरल्यामुळे झाली यावर देखील शिक्कामोर्तब होत आहे। पवनचक्की कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना आरोपी विष्णू चाटेच्या फोनद्वारे कराडनं काम बंद करण्याची धमकी दिली होती। त्यावरून पोलिसांना प्राप्त झालेल्या रेकॉर्डिंग मधला संवाद चार्जशीटमध्ये टाकण्यात आलाय। नमस्कार विष्णू भाऊ। हॅलो शिंदे साहेब, बोला ना। अण्णा बोलणार आहेत आता। हो द्या ना। हॅलो, द्या द्या। हॅलो, नमस्कार अण्णा। अरे ते बंद ठेवा, चालू केलं तर वातावरण गढूळ होऊन बसेल। बरं बरं अण्णा। ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं त्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत बंद करा। मी मेसेज देतो बरं का। मेसेज द्या, नाहीतर बरं अण्णा, बरं अण्णा। ते बंद करा म्हणजे बंद करा अण्णा। बरं, इथं निवडणुका झाल्या, मी मोकळा झालोय। आता 2 मिनिटात सगळं बंद करा आणि तुम्ही पण तिथून सुटा। हो अण्णा, अण्णा हो। बंद करा सगळं, बाकीचं बंद करून टाका। हो अण्णा। तुमचं नाटक बंद झालं पाहिजे। तुम्ही कोलता का आम्हाला? बंद करा 2 मिनिटात। अण्णा अण्णा। सांग रे, त्या सुदर्शनला फक्त मारामारी करू नको म्हणावं शिंदे। अण्णा। काम चालू झालं तर याद राखा। अण्णा हो। हे एक सिंडिकेट जे आहे त्या सिंडिकेटला आणि त्यांचे जे बॉस आहेत धनंजय मुंडे त्यांना सगळ्यांना अद्दल घडायला हवी, अद्दल घडायला हवी। कारण कराडला मोठं करणारे, त्यांना वाचवणारे, पदोपदी वाचवणारे हे धनंजय मुंडे होते। आणि आता तरी मला असं वाटतं की जरा जरी लाज वाटत असेल फडणवीसांना आणि अजित पवारांना, आता तरी त्यांचा राजीनामा नाही दिला तर त्यांना बडतर्फ करा, ताबडतोब बडतर्फ करा। कारण अशा माणसांकडनं आपण नैतिकता वगैरे हे अपेक्षा करू शकत नाही। यांना बडतर्फ केल्याशिवाय सोडायचं नाही, नाही तर आता महाराष्ट्र पेटून उठेल। तपासात इतके सारे गंभीर पुरावे हाती लागूनही बीड कारागृहात वाल्मिक कराडला कुणाच्या सांगण्यावरून बादशाही ट्रीटमेंट मिळतेय असा प्रश्न विरोधकांनी केलाय। कारण बीडच्या ज्या जेलमध्ये कराड होता तिथलं सीसीटीव्ही अनेक दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। देशमुखांच्या निकटवर्तीयांनी सीसीटीव्हीच्या फुटेजबद्दल माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती। तेव्हा कराड ज्या कोठडीत होता तिथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत। फुटेज बॅकअपसाठी जी यंत्रणा आहे तिची ही केबल जळाली असल्याची माहिती समोर आली आहे। त्यावर पोलीस अधीक्षकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाऱ्या कंपनीला दुरुस्तीसाठीचे आदेश दिल्याचं सांगण्यात आलंय। जेलमधले सीसीटीव्ही डिलीट झालेले तर 14 तारखेला ज्या वाल्मिक कराड जे जेलमध्ये गेले त्या दिवसापासून सीसीटीव्ही डिलीट केले गेलेले आहेत। ते बराक नंबर 9 मध्ये आहेत आणि ज्या बराकमध्ये त्यांना ठेवलं गेले त्याच ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत असं ते पत्रात दाखवले गेले। माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती विचारली जेल प्रशासनाला त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत। हे सगळं कुणी करायला सांगितलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं आणि का केलं, हे चुकीच्या पद्धतीने केलेली सगळी माहिती लवकरच ते स्पष्टीकरण देणार आहेत। तुम्ही बघितलं असेल वाल्मिक कराडला कधीही बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत। त्या व्यतिरिक्त आत्ताच्या घटनेला जेलमध्ये त्याची इतकी सरबराई होतीये, त्याला स्पेशल चहा, नाश्ता, जेवण हे सगळं तिथे त्याला जेलमध्ये मिळतंय। एवढंच नाही, त्याचे मित्र येऊन त्यांना भेटतायत। वकिलाच्या नावाखाली जो उठतो तो त्यांना येऊन भेटतो। हवा तेव्हा सीसीटीव्ही स्विच ऑफ केला जातो। जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतंय 2-2 तास ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलतायत। याला आपण म्हणू शकतो का की हा सामान्य न्याय आहे? हेच सगळं संपवण्यासाठीचा माझा लढा आहे की हे राजकारण्यांना धडे शिकवले गेले पाहिजेत की यापुढे असे कृत्य कधी करणार नाहीत। वाल्मिक कराड असलेल्या जेलमधले त्यांच्या बराकमध्ये जे सीसीटीव्ही होते ते बंद असल्याचं एक समोर आलं। मला काही माहिती नाही त्याबद्दल, जे माहिती नाही ते प्रश्न विचारू नका। बंद असेल तर त्या अधीक्षकाचा तो दोष आहे आणि मला वाटतं सरकार त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही। वाल्मिक कराडच देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार ठरल्यानंतर धनंजय मुंडेंनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। तर पंकजा मुंडेंना याबद्दल प्रश्न केल्यावर असं संतापलेल्या स्वरात उत्तर दिलं।
ताई, संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं CIDने जे आरोपपत्र दाखल केलं आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. देशमुख नाही, असं पत्र माहिती मला नाही. हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलं. मग त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. ओके, नाही त्याच्यात असं मला कशी माहित असेल? ती गृहमंत्रालयाच माहिती असेल सगळी. आता दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते. आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय. पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय आता एक मिनिट, मी तुमच्या एक मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला. त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा. मी आत्ता पुण्यात आहे, तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता? अहो, तुम्ही बीडमधले आहात, तुम्ही परळीला राहता. तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं? तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का? तुम्ही बीडच्या आहात, तिथल्या मंत्री आहात, तिकडच्या लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आहात, म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार त्यांची उत्तरच ऐकून अतिशय शॉकिंग वाटतं. आणि ही सगळी मंडळी आता आपले नेते होऊन बसलेले आहेत, याचं दुर्दैव आहे आपलं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.